रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण आलिया संसारा उठा वेग करा, 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 शरणदा उदारा पांडुरंगा, शरणदा उदारा पांडुरंगा, देते मनुष्याचे काय राणे, देते मनुष्याचे काय राणे, देता देव विता नितानेव विता, देता देव विता नितानेव विता, देता देव विता नितानेव विता, देता देव विता नितानेव विता,
कुबेरा ते हरे काळा ते धन कुबेरा ते हे जे मनुष्याचे काय आहे हे जे मनुष्याचे काय आहे हे जे मनुष्याचे काय आहे आत्मधनी केला ते प्राणी आत्मधनी केला ते विवेकाचा धनी केला ते कृपा मने मनोनिवर्त गेला मने मनोनिवर्त गेला कृपा मने मनोनिवर्त गेला हे आहे काळा ते धन कुबेरा हे आहे काळा ते धन कुबेरा हे आहे काळा ते धन कुबेरा हे जे मनुष्याचे काय आहे हे जे मनुष्याचे आहे हे मनुष्याचे आहे गोपाल कमाई
ताली वाजवा ताली. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता निभविता ते याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे करुणी व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. पांडुरंगा करू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोका जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतासे अरंगव चेतासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईसे देई प्रेम काही कळा. संपादे जानंची विदाय भक्ती विलोकित होय समाज राज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुंतमस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा विरो योंत प्रवेश मम वाच मिमं प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम आलिया संसारा उठा वेग करा शरण जावदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे. अभंगावर चिंतन करत असताना या ठिकाणी वैकुंठवासी वैजनाथ बापू नाना मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही सेवा, त्यात ही सेवा करत असताना त्यांचा जो असणारा परिवार आहे, त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुभद्राताई असतील, त्यांची 3 मुलं तानाजीराव असतील, सोपानराव असतील, शिवाजीराव असतील आणि त्यांच्या असणाऱ्या पत्न्या आणि नातवंड हा परिवार, माझे सहकारी आमचे आदरणीय अमोल महाराज असतील, होळकर महाराज असतील, स्वप्नील महाराज असतील, मयूर महाराज असतील, माझे सहकारी आमचे अंकुशराव पाटील महाराज असतील, आमचे सहकारी बाबा महाराज, परिसरातील सर्व गायक वादक, आमचे विनेकरी, सर्वांच्या योगदानातून हे लहान लहान असणारे सर्व आमचे विद्यार्थीगण, सर्वांच्या योगदानामधून हा सारा 1 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. प्रवास झालाय जवळजवळ 400-450 किलोमीटर मी एवढी धावपळ करून आलोय. असू द्या, पण अभंगाला धरून व्यवस्थित आणि गोड आणि मार्मिक अभंगाला धरून मला परंपरा 2 आहेत. एक आपण प्रत्येक कीर्तनामध्ये पाहतो, एक वारकरी फडकऱ्याची जी परंपरा आहे ती 340 वर्ष घरामध्ये चालत आली. दुसरी म्हणजे या महाराष्ट्राला 80% कीर्तनकार ज्या संस्थेने फुकट दिले म्हणजे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशा संस्थेचा विद्यार्थी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळं माझ्या तोंडातून येणारे जे काही शब्द आहेत ते सर्व कंपनीचा माल आहे, चायना नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. 2 तास कीर्तन फक्त व्यवस्थित ऐका. बरोबर माझ्या गळ्यात 10 वाजता विना आला, वेळेमध्ये 2 तास अभंगाचं चिंतन मांडण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आमचे गुरुवारी मारुती बाबा कुरेकर बाबा सांगत असतात, या ठिकाणी यायचंय आणि एक ना एक दिवस आपल्याला निघून जायचंय. कोणता दिवस आहे माहिती नाही, पण जाणं हे प्रत्येकाचं त्या ठिकाणी निश्चित ठरलेले. कोणी जाताना लवकर जाईल, कोणी जाताना उशिरा जाईल, पण प्रत्येकाचं जाणं हे मात्र ठरलेलं आहे. तुम्ही म्हणाल का जावं लागतं, तर याचा अर्थ असा, याचं नावच मूर्तिलोक आहे आणि मूर्तिलोक म्हटल्यानंतर मूर्तिलोकामध्ये जो जो येणारा नाही तो प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. आमच्या महाराजांचे गुरुदेव पांडुरंग बाबा वैद्य बाबा सांगायचे, ते म्हणायचे, जसं महाराजांनी एक उदाहरण देत असताना द्यायचंय, काही जण जन्माला आले की क्षणी त्या ठिकाणी जातील, काही जण त्या ठिकाणी 20 वर्ष राहतील, काही 25 वर्ष राहतील, काही 50 वर्ष राहतील, काही 75 वर्ष राहतील, काही 100 वर्ष राहतील, परंतु जाणं मात्र प्रत्येकाचं त्या ठिकाणी निश्चित आहे. आमच्या गुरुवर तात्यांची एक चाल आहे, गोड चाल. आमच्या तात्या म्हणत असतात, येते नाही
नाही उरवाले अवतार येन ते पामर जीवगीते महाराज त्या ठिकाणी म्हणतात या मूर्ती लोकांमध्ये आला की प्रत्येकाला जावं लागतं. माझ्या ज्ञानोबराने गोड ओळी दिली उपजेते नाशी नाशी देते पुनरपी दिसे हे घटिका यंत्रदेशी पुढे भूमिका. पुढे महाराज त्या ठिकाणी सांगतात हे जे उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सविच नैनम चिंतनते शस्त्राने नैनम घरती पावका. या प्रकाराने महाराज म्हणतात आलं की आपल्याला त्या ठिकाणी जाणं हे निश्चित आहे. एक दोन तीन गोष्टी आठवणींवर सांगतो आणि अभंगाला त्या ठिकाणी मी सुरुवात करतो. तुम्हाला एक सांगू का, आपण ज्याच्याकडून बरं का बाबासाहेब महाराज ज्याच्याकडून आपण मृदंग शिक्षण घेतलं, आपण मृदंग वाजवत असताना एखादा म्हणला का नाही बाबासाहेब तुम्ही चांगलं वाजवलं, तर तुम्ही सांगायचं मी वाजवते नाही, माझ्या गुरुची कृपा माझ्यावर झाली, गुरुचं नाव घ्यावं. आपण ज्याच्याकडून हे उदाहरण ऐकलेले त्यांचं कीर्तनामध्ये नाव घ्यावं. ज्यांचं नाव घेतलं ज्याच्याकडून घेतलं त्यांचं नाव घेतलं की तुमची विद्या फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. आता सोपं झालंय, पूर्णच्या पूर्ण टिपणं हाणतात पण तरी नाव घेत आहेत. मी तयार केलं म्हणतात वारकरी संप्रदायाचा दुर्रोध आहे. तुम्ही त्यांचं नाव घ्या, तुमची विद्या फलद्रूप त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आमचे गुरुने महाराज सांगायचे, ते म्हणायचे वा यायचंय माझे ज्ञानोबा आहे या मूर्ती लोकांमध्ये आले आणि ज्ञानोबाचं अजूनही समाधीमध्ये भजन चालू आहे की नाही. आमची वारकऱ्याची निष्ठा आहे. ज्ञान देवे घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी वैसला निर्माण कथा कीर्तन करीतो. म्हणजे ज्ञानोबाची ही संजीवन समाधी आहे. बाकीचे थडगेट पण ज्ञानोबाची मात्र संजीवन समाधी आहे. जगद्गुरु तुकोबा स्वतःचं शरीर घेऊन मानव देह घेऊनी निजधामा गेले. संत महात्मे येतातही आणि आपली वेळ झाली की संत महात्मे त्या ठिकाणी निघून जातात. मग तुकोबा या अभंगामध्ये उपदेश कोणाला करतात, इथून अभंगामध्ये प्रवेश करायचा. कोणाला? पशुला उपदेश केला नाही, पक्षाला उपदेश केला नाही. कारण तुकोबारायचं नाटामध्ये प्रमाण आहे, पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपदता म्हणती भैर्यान होती पांगुळमुखी. ज्यानं पुण्य जास्त केलं तो स्वर्गाधिकाला गेला, ज्याच्याकडून पाप जास्त झालं तो कृमी कीटकाच्या जन्माला गेला, आणि ज्याचं पाप आणि पुण्य समान झालं तो मात्र या मूर्ती लोकाला पाप पुण्य समासमी तै पाविजे कर्मभूमी. या मूर्ती लोकांमध्ये जो जन्माला आला त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारा सांगतात बाबा तो संसाराला आला. संसाराला येणं म्हणजे जन्माला येणं. पुनरपी जननम पुनरपी मरणम. या प्रकाराने महाराज म्हणतात हे संसार आहे. आगा उपजने आणि निमणे हे ज्ञानोबाचे होय. आगा उपजने आणि निमणे हे साचती जे का मानणे तो जीव लोकू म्हणे संसार व्हन. याला म्हणतात किती वेळा जन्मा यावे नेते व्हावे फजित. काही जणाला संसाराला म्हणजे जन्माला येण्याची भीती वाटते आणि काही जणाला भीती वाटत नाही. हे उदाहरण देऊन अभंगाला मी सुरुवात करतो. जरा माफी मागून मला उदाहरण द्यावं लागेल. महाराज त्या ठिकाणी म्हणतात की एखाद्या व्यक्तीकडून नकळत गुन्हा झाला आणि त्याला जेलमध्ये जाण्याची वेळ आली, तर तो व्यक्ती जर बाहेर आला तर आल्यानंतर मात्र त्याला गावातील लोकांना 1-2 महिने तोंड दाखवू वाटत नाही का आपल्याकडून नकळत गुन्हा झाला आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागलं. पण जो मात्र 12 महिन्यामध्ये 24 वेळामध्ये जेलला जाऊन आला त्याला जर विचारलं भाऊसाहेब तुम्हाला जेलचं काय वाटतं का, ती मला जेल तर आपली सासरवाडी कधी या कधी जा, त्याला म्हणायचं बिनला जा. बरं का. तसं महाराज तुकोबाराने विचारलं महाराज तुम्हाला जन्माचं काय वाटतं. तुकोबारा म्हणतात किती वेळेला जन्माला यायचं आणि किती वेळा म्हणायचं. किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित मनोनी जीव भ्याला शरण गेला विठोशी. तसं या ठिकाणी संसाराला येणं म्हणजे जन्माला येणं. ज्याला हे मानवी शरीर मिळालं 3 गोष्टींना सुरुवात करता येते. पहिली गोष्ट माणसाचं शरीर मिळत नाही, मिळालं तरी त्याचं महत्व कळत नाही आणि जरी कळालं तरी जास्त कालावधीपर्यंत शरीर माणसाचं त्या ठिकाणी टिकत नाही. पण आमच्या नामदेवराने गोड उदाहरण दिलं बाबा या शरीरावर काळाचा गाला कधी पडेल हे सांगता येत नाही. फक्त सावध राहा सावध विठाला.
काकड्याचं प्रमाण आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्याला गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घातली त्याला काकडा पाठ असलाच पाहिजे. बरोबर आहे ना? काकडा पाठ असला पाहिजे. ज्ञानोबाऱ्याचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ त्याला पाठ असला पाहिजे. हे वारकरी संप्रदायाची संधी आहे. बरोबर आहे ना? आपला जर काकडा पाठ नसेल, बऱ्याच वेळा असं होतं काही जणांचा कान पाठ असतो, काही जणांचा तोंड पाठ असतो आणि काही जणांची तिकडं पाठ असते. परिस्थिती अशी त्यांना पाठ नसते, हे लक्षात घ्या. पण हे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पा. एक एक प्रमाणाचं उत्तर देत देत अभंग सोडवतो. आयुष्य जात आहे पा, काळ जपत सीमा, याला जोडून प्रमाण देतो. 4 टप्पे आयुष्याचे पाडले. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुणे, चतुर्थे किम करिष्यति. हे श्लोक पाठ असला जाऊ द्या. बाळपण गेले नेनता, तारुण्य देशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म धरी. 25-25 वर्षाचे टप्पे त्या ठिकाणी सांगितले. मग कोणत्या वेळेला काळाचा गाला पडेल हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती नाही. तुमचं वय किती आता? 51. तुम्ही कोणते 51 वय का? नाही, कसं माहिती का, सध्या सरकार 55 वर्षाच्या लोकांना नगरपालिकेची निवडणूक झाली की 5,000 महिना चालू करणे. खरं सांगा किती आहे? आपलं काय झालं माहिती का, आपल्याला जेवढं फुकटात मिळेल तेवढं आपण उचलतो, आहे की नाही? आता हे बसलेले हे साधे श्रीमंत आहेत, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. हा विनोद म्हणून ऐकू नका. तुम्हाला सांगतो, आपला 1,500-2,000 रुपये देऊन त्याचा फायदा नाही. माझं मत आहे, माझ्या कांद्याला, माझ्या ऊसाला, माझ्या सोयाबीनला व्यवस्थित भाव द्या. आमच्या त्या श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. आम्ही भिकारी नाही, शेतकरी म्हणजे. आज आम्ही पिकवलं तर तुम्ही खाताल. नोटा खाणार आहेत का? आम्ही नाही पिकवले शेतकऱ्यांना. सांगा ना, काय करणार आहेत? ही आपला जो पैसा आहे ना, आपला पैसा शेतकऱ्याचा रक्तात भिजलेला पैसा आहे. तुमचं काय मत आहे? बोला. बरोबर. रक्तात भिजलेला. 500ची नोट आपल्याला त्या ठिकाणी बैलगाडीच्या चाका एवढी मोठी दिसते. ज्यावेळेला 8 तास 9 तास काम करावं लागतं त्यावेळेला 500ची नोट आपल्याला बघायला मिळते. पण एखादा व्यक्ती, अधिकारी एक 0 मिनिटांमध्ये 500 रुपये घेऊन एक सही देतो. होय का नाही? बोला की. एक लक्षात ठेवायचं, आपले 500 रुपये 200 रुपये घेतले की घेतल्यानंतर मग पुन्हा काय होतं माहिती का, कुठंतरी ते स्टँडवर त्या ठिकाणी काठी घेऊन लाकवा मारलेला तर दिसणार, झटका मारलेला तर दिसणार. सहजासहजी शेतकऱ्याकडे रोग येत नाही. त्याला माहिती आपली व्यवस्थाच होत नाही तर बोंबरायला जायचे कशाला? आपल्याकडे व्यवस्था नाही होत त्याची. मोठमोठे रोग मोठ्याकडे जाणार, ते आहे की नाही? आपल्या शेतकऱ्याकडे येत नाहीत. आपला पैसा हा शेतकऱ्याचा प्रत्येक थेंबानं त्या ठिकाणी आपण साठलेला पैसा, ही लक्षात घ्या. मी कशा करता सांगितलो, महाराज म्हणतात की आपल्याला कोणत्या दिवशी आलो हे आपल्याला माहिती. मला हे मुद्दा बोलायचा आहे. कोणत्या दिवशी आलं हे माहिती आहे, पण कोणत्या दिवशी जायचं हे मात्र माहिती नाही. आमच्या तुकोबारांनी किंवा सांगितलं, आम्ही मूर्ती लोकांमध्ये आलो, आमच्या मनात आलं की आलो. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि आमच्या मनात आलं की आम्ही त्या ठिकाणी निघून गेलो. तुकोबाराचं गोड उदाहरण दिलं. तुकोबारा म्हणतात, मी आयुष्यभर प्रयत्न केला ना, तो फक्त एकाच कामा करता. कोणता? माझा शेवट गोड व्हावा. शेवटचा दिस गोड केला होता आटा, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता इथं उत्तर सापडते. महाराज म्हणतात, शेवट गोड होतो कोणाचा? शेवट त्याचा गोड होतो ज्यानं शरीर सोडत असताना भगवंताचं नामस्मरण केलं. वारकरी संप्रदायाचा तो शेवट गोड आहे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाति समदभावम याति नाते संशया. हे पाठ नसतं जाऊ द्या. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका
तुका म्हणे सुका पार नाही. त्याचा शेवट वारकरी संप्रदायामध्ये गोड होत असतो. मग महाराज सांगा ना, आम्ही आलोय आता, पण आल्यानंतर आम्ही काय करायचं? महाराज म्हणतात, कोणाला तरी आमचे वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घोले आमचे बाबा म्हणायचे, जीवानं जीवाला कधी शरण जाऊ नये. बरोबर आहे ना? आपण काय करावं? जीवानं शरण जात असताना एक तर देवाला तरी शरण जावं. मग देवाला नाही शरण जाता आलं तर कमीत कमी संत महात्म्याला त्या ठिकाणी शरण जावं. एक सरळ सरळ प्रमाण म्हणतो, धन दारा पुत्रजन बंधू सोयरे विशून सर्व मित्या हे जाणून शरण रिगा. ते तर शब्द आला, शरण रिगा देवाशी. हे झालं. आणि दुसऱ्या महाराजांना विचारलं, महाराज देवाला जर शरण नाही जाता आलं तर आम्ही कोणाला शरण जावं? तुकोबाराने सांगितलं किंवा आमचे महाराज त्या ठिकाणी म्हणतात की संत महात्म्याला शरण जापून कोणत्या? आईशा संता शरण जावे, जणी म्हणे द्यावे. मग कधी जावे? तर महाराज सांगतात, या संसारामध्ये तुम्ही जन्माला आलात की आल्यानंतर कोणाला तरी शरण जाण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा. का जायचं? त्या भगवंतानं तुम्हाला हे शरीर देताना फुकट दिलं. फुकट देत असताना महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना घोमटा. हे प्रत्येकाचं प्रमाण जवळजवळ पाठ आहे आणि गुळगुळीत झाले ते म्हणून. मग एक लक्षात घ्या, जेने हा जीव दिला दान तयाचे करेन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. मग त्याला ज्याला हे मानवी शरीर मिळालं आणि त्याचं महत्व नाही कळालं, त्याच्या करता तो कोबरा सांगता, शरण जावो संसाराला येणं म्हणजे या ठिकाणी जन्माला येणं. काही जणांचा संसार सुखाचा झाला आणि काही जणांचा संसार मात्र दुःखात. महाराज म्हणतात कसं काय? ज्ञानोबाने विचारलं, अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबा म्हणतात संसार सुखाचा करीन, पण कधी? ज्या वेळेला माझ्यावर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांची कृपा झाली. महाराज म्हणतात आणि कृपा झाल्यानंतर माझा संसार त्या ठिकाणी सुखाचा झाला. कसा झाला? हे 2-3 उदाहरण ज्ञानोबाने त्या ठिकाणी दिले. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, महाराज की संसार जो आहे ना, तो संसार काय करतो? प्रत्येकाला त्या ठिकाणी दुःख देत असतो. फक्त संसारात राहताना कसं राहायचं याच्याकरता माझ्या नाथ महाराजांनी गोड अभंग लिहिला. नाथ महाराज म्हणतात, पक्ष्यानं यावं, अंगणामध्ये टाकलेले दाणे ते खावेत. आणि त्या ठिकाणी काय झालं? धान्य खाल्लं रे खाल्लं, हे त्या ठिकाणी अलगत उठून निघून त्या ठिकाणी उतरते.
तैसे असावे संसारी. आता इथून आपला प्रवेश झाला, तिथं संसार शब्द आला, इथं संसार शब्द आला. संसार झालाय का? प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता. बघा तुम्ही जागेत गेले होते, तुम्ही लक्षात घ्या. पंढरपूर मध्ये लग्न आहे, मी पत्रिका देतो, तुम्हाला येताल का? बोला की. पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं दर्शन होईल, येणार का? मग तुम्ही मला अगोदर विचारा लग्न कोणाचं आहे ते. लग्न कोणाचं आहे? हनुमंतरायाची मुलगी आहे, भीष्माचार्याचा मुलगा आहे. बोला की. हनुमंतरायाची मुलगी आहे, भीष्माचार्याचा मुलगा. लग्नाची तारीख 36 आहे बरं का. 13व्या महिन्यामध्ये लग्न, यायला विसरू नका. आहे का? याला मुलगा नाही, त्याला मुलगी नाही, 36 तारीख नाही, बरोबर आहे ना. 13वा महिना नाही, त्याच्यामुळे तेवढं यायचं नाही. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. तसं संसार दिसतोय, पण त्या ठिकाणी महाराज म्हणतात काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला त्या ठिकाणी दुःख दिल्याशिवाय राहत नाही. ज्या गोष्टी नाहीत ना, तेच माणसाला जास्त दुःख देतात. आमचे हे गुरुरे पंडित तात्या सांगत असतात. बघा तुम्ही, एखाद्या व्यक्तीचा दात जर पडला, दात पडल्यानंतर आपण जर सांगितलं तिथं जीभ लावू नको, तर काय होतं? मनुष्य माणसाचं काय करते, इकडे तिकडे लक्ष जात नाही. बरोबर जीभ काय जाणार? तिथं जाणार. कुठं? जिथं दात पडलाय तिथं. बरोबर आहे ना. तसं माणसाला सगळं मिळालं तर त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही. जे कमी तिकडे सारखी जीभ जाते. जाते की नाही? सांगा. तसं प्रपंचामध्ये महाराज म्हणतात अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुडती, भयकाप चित्ती भरलासे. या दृष्टिकोनातून फक्त हे काम करा, ज्यानं हे शरीर दिलं, एका एका इंद्रियाची किंमत लाखो रुपये. म्हणून माझी विनंती आहे बाबासाहेब तुम्हाला, ही सर्व महाराज मंडळीला. कालच परवा दिवशी माझे 2-3 मित्र आमचे त्या ठिकाणी, माऊली महाराज, नंतर दत्ता महाराज, प्रसाद महाराज, हे 3 मित्र माझे परभणी जिल्ह्यातले. त्या ठिकाणी 12 वाजता प्रवास, 1-1.5 वाजता प्रवास करत असताना परभणी जिंतूर या मार्गावर एका गाडीनं उडवलं. 3 जण महाराष्ट्रात ते त्या ठिकाणी प्रसिद्ध असणारे मृदंग वादक. तुम्ही युट्यूबला आमच्या त्या ठिकाणी क्लिप सुटल्यात, 2 क्षणात होत्याचं नाहीसे झालं. माझी सुद्धा तुम्हाला विनंती आहे. आता मी माझी काल क्लिप कमीत कमी 20,000 लोकांनी बघितलं. सगळ्या लोकांना मी सांगितलं की आपण रात्रीचा प्रवास टाळू नका. मी बसव कल्याण इथं आलोय. बोला की. म्हणजे परिस्थिती अशी काय होतं, नाथ महाराजांनी गुळ खायचा स्वतः बंद केला, नंतर लोकांना सांगितलं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण 100 वेळा लोकांना सांगत असतो की रात्रीचा प्रवास करू नका, पण काही वेळा दुर्दैव असं होतं की प्रवास केल्याशिवाय पर्यायच नसतो. आपल्याला धावपळ करावं लागते, हे लक्षात घ्या. पण एक विनंती आहे महाराज मंडळी, आपण कार्यक्रम करतो, कार्यक्रमाला जातो, ही गोष्ट खरी आहे. समाजाने जर तुम्हाला बोलवलं, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायचं. मंडळी, ही मंडळी उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी. तुम्हाला 100 वेळा तुम्हाला आपल्याला येताना समाज फोन करतो का नाही? गेल्यानंतर तुम्हाला फोन करतो का कुठपर्यंत गेलात? बोला की. बोला ना. तुम्हाला विचारते, तुम्हाला महाराज मंडळीला तुम्हाला येताना फोन केला असेल, किती आलात, कुठून निघालात, आलात का नाही, गेलात. पण गेल्यानंतर तुमची इथून गाडी निघाल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही पोचलात का खाट्यात पडलास कुठं. माझी एक विनंती आहे, तुम्ही जसं येताना आम्हाला फोन करता तसं एकदा आम्हाला फोन करता पोचलात म्हणून. आम्हालाही वाटेल की आमची तुम्ही काळजी घेता. आमच्या संस्थांहून निघालेल्या गाड्या पुन्हा जाऊन त्याच जागेवर लागतील याची गॅरंटी नाही. 2च व्यक्ती असे रात्रभर दिवस फिरणारे, एक गायक वादक मंडळी महाराज लोक. आज रोडवर दररोज 24 तास रोडवर फक्त 2 तास सोडलं तर बाकीच्या 22 तास गाड्या आमच्या रोडवर त्या ठिकाणी धावत असतात. काय गॅरंटी आमची सांगा ना तुम्ही. वारकरी संप्रदायामध्ये घेण्यासारखं आज आपले घरातील सर्व मंडळी असतात. हे लहान लहान लेकर, कमीत कमी दत्ता महाराजाकडे 80 विद्यार्थी आहेत, ज्यांना आई वडील नाहीत असे काही विद्यार्थी आहेत. काही ऊसतोड कामगाराचे लेकर आहेत, काही जणाला आई आहेत पण वडील नाही असे काही लेकर आहेत. पण अशा निराधार असणाऱ्या विद्यार्थ्याला सांभाळण्याचं काम माझे दत्ता महाराज करत होते. काय असेल की एक दिवस असं वाटलंही नसेल की तुमच्या मुलावरच अशी वेळ येईल की त्या दिवशी तुम्ही नसाल. बरोबर आहे का नाही? किती दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. किती जरी पैसा दिला तर गेलेल्या आयुष्यात क्षण माणसाचा त्या ठिकाणी परत आणता येत नाही. पण आपण काय करा, महाराज म्हणतात ज्या भगवंतानं आपल्याला शरीर दिलं त्या भगवंताबद्दल एक कृतज्ञता म्हणून महाराज म्हणतात एखादा पाय गेला, एखाद्याचा डोळा गेला, एखाद्याचा कान गेला, किती जरी पैसे दिले तर जसं आहे तसे पुन्हा इंद्रिय तुम्हाला मिळू शकत नाहीत. पण भगवंतानं हे देताना आपल्याला त्या ठिकाणी फुकट दिलं. पण माझ्या ज्ञान तुकोबराचा एक गोड प्राभंग आहे. महाराज म्हणतात वाणी दिली ना त्यानं तू त्याचंच नामस्मरण करा, कान दिले ना त्याचंच श्रवण करा, वाचा दिली ना त्याचंच नामस्मरण करा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मग कोणाला तरी शरण जाण्यापेक्षा महाराज म्हणतात आली या संसारा उठा. उठा म्हणजे का? महाराज म्हणतात याच्या करता उठा
की कोणत्या वेळेला शरीरावर कालाचा घाला पडणार आहे हे माहिती नाही. म्हणजे एक वारकरी संप्रदाय 2-3 प्रमाणात प्रसिद्ध आहेत बघा. आमच्या तुकोबारांनी ज्ञानोबारांनी सांगितलं, बाबा संत महात्म्याने उठा म्हणून सांगितलं. संत महात्म्याने देवाला उठवलं आणि काही वेळा जीवाला उठवण्याचं काम केलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माता, किंवा उठा साधू संत साधा आपुले जाईल हा नर देह मग कैचा भगवंत, राई रकुमा बाई तुम्हा संत महात्मे जाग करतात म्हणजे काय करतात. माझ्या ज्ञानोबाईने गोड होई दिली, अवेद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबोधा अनादिदो, तो महावाक्याचे नी नावे, गुरुकृपेचे नी थावे, माता हात ठेवीला नवे थापटीला जायचा, पाठ नसला जाऊ द्या, मज निरंतर जागविती शिकविती आणि सांभाळीती. संत महात्मे त्या ठिकाणी जाग करतात म्हणजे काय करतात, अज्ञानाची निद्रा घालून ज्ञानाची जागृती देण्याचं काम संत महात्म्यांनी त्या ठिकाणी केलं. आता माफी मागू सांगतो, काही जणाला जाग करावं आणि काही जणाला कधी जाग करू नये. परक्याचं जर दुसऱ्याचं कुत्र असेल तर त्याला हलवून जाग करावं, होय म्हणा. काही मी तुम्हाला होय म्हणाय सवय लागली, होय म्हणा, आहे की नाही. मग काय करा, एका ठिकाणी बसलेला साप आहे तो हलवून जागा करावा, करू नये. दुसऱ्याचं कुत्र आहे त्याला जागा करू नये. आपला विरोधक असेल तर त्याला जागा करू नये. दोघा तिघाला मात्र जाग करावं. कोणाला, एखादा विद्यार्थी उद्या परीक्षा आहे, अभ्यास करत करत जर झोपला तर त्याला जागा करावा. महाराज म्हणतात, जे भोजन न करता जर एखादी व्यक्ती झोपली तर त्याला जाग करावं. एखादा प्रवासी आडरानामध्ये झोपला असेल तर त्याला सुद्धा जागा करावा. आणि महाराज त्या ठिकाणी म्हणतात, एखाद्याला उपदेश करायचा असेल तर त्याला सुद्धा माणसानं जाग करावं. या प्रकारनं आलिया संसारा उठा वेग करा. कशाचा वेग करायचा, आमच्या दादा मला शिरोळकरची एक आवडती चाली म्हणू का, म्हणतो विठाला विठाला
आसुनी संसारी जिवे महाराज करतात. वेग करा म्हणजे कशाचा करा. एक ज्ञानोबराची उभी आहे. ज्ञानोबरा म्हणतात जवळवरी अर्जुना तो बोध भेटे ना मला तवची या साधना भजावी लागेल. जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधन करायचं. जरा मी उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. जोपर्यंत आपलं गाव येत नाही तोपर्यंत कंडक्टरचं ऐकायचं. एसटी मध्ये जर आपण बसलो आपलं गाव येत नाही तोपर्यंत कंडक्टरचं ऐकायचं. बरोबर आहे ना. बंगला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इंजिनियरचं ऐकायचं. रोग बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टरचं ऐकायचं. आणि जोपर्यंत कीर्तन संपत नाही तोपर्यंतच महाराजाचं. बरं झालं हे कशात संत महात्म्याचं मात्र जन्मापासून मरेपर्यंत कायम ऐकायचं. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती सांभाळीती हे करण्याचं काम संत महात्मे करतात. आता याच्याकरता एक आमच्या मराठवाड्यामध्ये भारत महाराज बोर्रे म्हणून एक वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार होऊन गेले. एक उदाहरण द्यायचे. एक विद्यार्थी ज्या वेळा शाळेमध्ये पळण्याच्या शर्यतीमध्ये त्याचा पहिला क्रमांक आला आणि आल्यानंतर दुर्दैव असं झालं की त्याला पुरस्कार वगैरे मिळाला आणि त्या दिवशी मध्यरात्रीला त्याच्या घरी चोर आले. चोर आल्यानंतर परिणाम काय झाला. हा विद्यार्थी जागा झाला. जागा झालेला पाहिलं की चोरानं पळायला सुरुवात केली. काय झालं त्या चोराच्या पाठीमागे हा मुलगा पळू लागला धरण्याकरता. पण 15-20 मिनिटात त्याच्या डोक्यात आलं कालच आपल्याला पळण्याच्या शर्यतीमध्ये पहिला क्रमांक आलाय. मग त्यानं काय केलं. चोर पुढे पळत होता हा पाठीमागे पळायचा. चोर पुढे पळत होता हा पाठीमागे पळायचा. त्याच्या लक्षात आलं काल माझा पहिला क्रमांक आला. त्यानं काय केलं चोराला पाठीमागे टाकलं पुढे पळायला लागला. बोला की चोराला पाठीमागे टाकलं आणि पुढे पळायला लागला. आपलं सुद्धा तसंच झालंय. आपलं साध्य राहिले बाजूला आणि आपलं पळणे हे सुरुवात आहे. आपल्या जीवनात कधीही साध्य प्राप्त होणार नाही. साध्य प्राप्त अगोदर साध्य ठरवावं लागतं नंतर त्याच्याकरता साधन करावं लागतं. तसं महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करा उठा जागे इथं आर्या संसारा उठा वेग करा. मग काय करा कशा करता करा. शरण जा उदारा पांडुरंगा. एक महाराजांचा शब्द आहे बघा. महाराज म्हणतात देवाला शरण जायचं पण कसं जायचं. कायेनं वाचेनं आणि मनानं. काही जण कायेनं गेले पण वाचेनं गेले नाहीत. काही जण कायेनं वाचेने गेले पण मनाने गेले नाहीत. पण आमच्या तुकोबाऱ्या म्हणतात काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्या सबाधितीना. या प्रकाराने एक उदाहरण देतो. दुसऱ्या प्रमाणाकडे त्या ठिकाणी जातो. शरण गेल्यानंतर काय होतं. शरण गेल्यानंतर मरण नाहीच होऊ शकत नाही पण मरणाची भीती मात्र 100% त्या ठिकाणी नाहीच होते. अर्जुनानं ज्या वेळेला सांगितलं रथ समोर घ्या घेतला. समोर भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य या सर्वांना पाहिलं आणि भगवंताला सांगितलं आता रथ इथून परत घ्या. ते म्हणजे काय झालं. ते म्हणजे माझे सर्व नातेवाईक मला दिसतात आणि यांना कसं काय मारावं. काय गोड उत्तर भगवंतानं दिलं. म्हणजे अर्जुना पाहिलं 1000 वर्षापूर्वी हे तुमचे नातेवाईक होते का. ते म्हणजे नाही ना. बरं पुढे 1000 वर्षांना पुढे राहणार आहेत का. ते म्हणजे नाहीत ना. म्हणजे पाठीमागं नव्हते पुढे राहणार नाहीत मग त्यांना मारायला काय हरकत आहे. याचा अर्थ असा आहे. आणि अर्जुनाला सांगितलं जर यदा कदाचित युद्धामध्ये जर तू मेलास तर मेल्यानंतर काय होईल. स्वर्ग सुख अनकळीत भोगतील महाराज. आणि जर यदा कदाचित जिवंत जर राहिलास तर हस्तिनापूरचं राज्य त्या ठिकाणी भोगतील. ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी सांगितला. शूर त्याला म्हणतात रणांगणामध्ये ज्याला मरण आलं तो त्या ठिकाणी शास्त्राच्या दृष्टिकोनातून शूर आहे. पळून आल्यानंतर मात्र त्याला शूर त्या ठिकाणी म्हणत नाहीत. तसं महाराज म्हणतात साधू ओळखावा मरणानं शूर ओळखावा रणांगणामध्ये. या प्रकारानं काय करा तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला त्या ठिकाणी शरण जायचं. मग काही जण म्हणजे महाराज आम्ही त्या ठिकाणी शरण जर नाही गेलं अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुला सुद्धा एक ना एक दिवस जायचे तुझे नातेवाईक जाणार आहेत. मग काय झालं मरणाची भीती नाहीशी झाली का देवाला शरण गेल्यामुळं देवानं सांगितल्यामुळं. मग महाराजांना विचारलं म्हणजे महाराज आम्हाला एक गोष्ट सांगा ना. आम्ही जर त्या भगवंताला शरण नाही गेलं तर काय परिणाम होईल. महाराज म्हणतात हे शरीर आपलं नाही. हे जर कान कोणाचं असेल तर ते काळाचं आहे. एक ना एक दिवस ती घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं प्रमाण
न जाणं. चालल्यानंतर फक्त वारकऱ्यानं काय करायचं, पुढचा अंतरा बदलायचा. अंतरा बदलला की सखी बहीण आहे का मावस बहीण आहे का चुलत बहीण ही ओळखायची. महाराज म्हणतात देव हे काळाचे, हे फक्त तुमच्या आमच्या लक्षात राहू द्या. सध्या तिघाचं सरकार आहे म्हणून बोललो मी. देव हे काळाचे, धन कुबेराचे. काय दुर्दैव, मला तर ते टीव्हीत बघू वाटत नाही. परिस्थिती अशी झाली, काय सांगावं तुम्हाला. आता ते अंबरनाथ नाही का, तिथं काँग्रेस आणि भाजपची एक झाली. आता बोंबलाव का काय करायचं आहे की नाही. आता ह्याच्या पुढे तुम्हाला सांगू का, मनासारखं कधी सरकार येणार नाही, कुठंच येणार नाही. वरचं येणार नाही, खालचं येणार नाही, काहीच नाही. दुर्दैव झालं. फक्त मतदान द्यायचं आणि बाजूला मोकळं व्हायचं आहे का नाही. बघत राहायचं, फक्त माझ्या बघत राहायचं. आमच्या गुरुरे तात्याने आता एक उदाहरण दिलं 5-6 दिवसापूर्वी, बरं का. काय झालं हे सांगावं लागेल ना, हे सांगितल्याशिवाय आपणही शाने होणार आहे. काय झालं, एकाने विचार केला की आपल्या मुलीच्या लग्नात एक जणानं 25,000चा फ्रीज आणलाय, मग आपण काय करावं. त्याच्या मुलाचं लग्न आहे, मग याला काय केलं, 30,000ची एक चांगली वस्तू घेतली आणि गेला ना गाडी घेऊन, त्या वस्तू घेऊन गेला. आणि गेल्यानंतर ते गाडीतून वस्तू काढली आणि आता लग्नात ते आतमध्ये नेऊन द्यायचे. तितक्यात काय झालं, एक जणानं सांगितलं कोणा त्याला द्यायला, म्हणजे ते नाही का आता इथं नवरदेव मुलगा जो आहे ना, भाऊसाहेब पाटलाचा पोरगा, ते म्हणजे अहो ते नवरदेव बदलला की, बोला की नवरदेव बदलला की, ते मला मग आता वस्तू परत घेऊन जातो गाड्या, ती काही मी देणार नाही. आपला सुद्धा नवरदेव बदललाय अचानकच. लक्षात आलं बरं नाही, उद्या लक्षात घ्या. ते लक्षात हाच तो नंतर झाला. महाराज म्हणतात देव हे काळाचे, धन कुबेराचे, शरीर माझं नाही बाबा. एक ना एक दिवस शरीर हे टाकावं लागणार आहे. काय गोड उदाहरण दिले नान महाराज. म्हणतात लक्षात घ्यायचंय, या शरीराच्या ठिकाणी स्वभाव नाशे, या शरीराच्या ठिकाणी आश्रय नाशे, या शरीराच्या ठिकाणी परता नाशे. तिन्ही नाशाने युक्त माणसाचे हे शरीर आहे. जसं जसं माणसाचं वय होईल तसं तसं माणसाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे बदल त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. वयापरत्वे त्याचा दोष होतो. आता हे पहिलंच कीर्तन माझे इथं बऱ्याच वेळा हे आमचे मित्र सहकारी असतात, पण तुमच्याकरता एक उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. तुम्हाला बाजार कुठला आहे, बर शेजारीच गाव आहे. तर आता मी काय धरतो, पाठच धरतो इकडे जरा, म्हणजे मला सांगायला सोपं जाईल. मग आता पाठच्या बाजारला जायचंय. गेल्यानंतर मग दिवाळीचे ते दिवस होते आणि नात आलेली होती, मुलीची मुलगी. ती आजी निघाली तिकडं. निघाल्याबरोबर आजीला म्हणली, आजी मला घेऊन चल की तुझ्या बरोबर. ती म्हणजे कशाला येते ग, वाहनाची सोय नाही काही नाही. मग तो त्या ठिकाणी जर मला पुन्हा येताना घे म्हणली कडेवर, तर मी कसं काय घेणार तुला, भाजीपाला घेऊ का तुला घेऊ. ती म्हणजे आजी तू काही चिंता करू नकोस, मी चालत येते. आणि चालत येते म्हटल्यानंतर काय असतं, एखादं काम करून घ्यायचं असेल तर काही बी होईच म्हणावं लागतं. बोला की होईच म्हणावं लागतं, काही बी होईच म्हणायचं. एखादा म्हणला आमच्या गावात दवाखाना नाही, ती म्हणला दवाखाना देतो आहे का नाही. दुसरा म्हणला मग दवाखाना देतो. मग मला मी तिसरा तो उमेदवाराला, ती म्हणा मी ॲम्ब्युलन्स देतो. ती म्हणा मग त्याच्यामध्ये प्रेताची सोय मी करतो. तिसरा उमेदवार लक्षात आलं तर बघा नाही तर परत तिथे असे लोक काय शब्द देऊन जातील ते काय सांगता येत नाही. मग ती आजींना दोघी निघाल्या. मी अभंगाच्या बाजूला कुठे गेलो, अभंगावर कुठे आलो हे लक्षात आलं तर कीर्तन लक्षात येईल. विनोदावर कीर्तन नेऊ नका हे लक्षात ठेवा. मग त्या आजी बरोबर गेल्याबरोबर तिथं आरशे असतात ना, त्या आरशे विकायला एक व्यक्ती बसली होती. आजीला सांगितलं, आजी मला 5 रुपये दे ना. 5 रुपये कशाला, म्हणजे मला आरसा घ्यायचा आहे. मग ती नाथ होती ना, तिला 5 रुपये दिले. तिथे गेली आणि गेल्याबरोबर त्याला विचारलं केवढ्याला दिला आरसा. त्याने सांगितलं 3 रुपयाला. दिले होते किती, 5 रुपये. 3 रुपयाचा आरसा घेतला, तो खिशात घातला. आली परत. आल्यानंतर ही मुलगी उपवर झाली, तिचं लग्न झालं, तिला नातरुंड वगैरे झाले. आणि पुन्हा जवळजवळ 50-60 वर्ष झाल्यानंतर पुन्हा पाटसला ती गेली. आणि गेल्यानंतर तिला आठवण झाली, मी पाठीमागे 50-60 वर्षापूर्वी आजी बरोबर आले होते आणि त्यावेळेला मी आरसा इथे विकत घेतला होता. आता बघू आरसा केवढ्याला मिळते. ती गेली तिथून गेल्याबरोबर विचारलं, दादा केवढ्याला दिला वारसा. ती मला 30 रुपयाला. कितीला, 30 रुपयाला. 3 रुपयाचा आरसा 30 रुपयाला. ती म्हणली बरं असू दे, असू दे म्हटले. ते आरसा घेतला आणि तोंड असं बघितलं. तोंड बघितल्याबरोबर ती म्हणली, दादा मी पाठीमागे आजी बरोबर एकदा आले होते, 3 रुपयाला आरसा मिळायचा पण तोंडही चांगलं दिसायचं. बोला की तुम्ही जागेत काय म्हणा बघू. म्हणजे 3 रुपयाला आरसा मिळायचा आणि तोंडही चांगलं दिसायचं. आता 30 रुपयाला आरसा आहे पण तोंड चांगलं दिसत नाही. ती म्हणा, बाई आरशाचा दोष नाही, तुझ्या तोंडाचा दोष. ते लक्षात घे. हे जसं आहे तसं महाराज त्या ठिकाणी म्हणतात, वय झालं रे झालं की झाल्यानंतर त्या शरीरावर
वेगळ्या नाविन्यपूर्ण दोष आल्याशिवाय राहत नाही. फक्त एकच लक्षात घ्यायचं, आलंय ना एखाद्याकडून नांगर मागून आणलाय, एखाद्याकडून बैल मागून आणलेत, एखाद्याकडून आवत आणलाय, आणल्यानंतर आपलं काय करायचं, पाळे घालून त्या ठिकाणी घ्यायचे. नांगर आणला तर त्या ठिकाणी नांगरून घ्यायचं आणि एक ना एक दिवस ज्याच्याकडून आणले त्याला परत आनंदानं देऊन टाकायचं. तसं देह हा पाचाचा आणला उसना शेके ज्याशी त्याशी देणे लागे. ज्याच्याकडून आणले त्याला एक ना एक दिवस आनंदानं आपण त्या ठिकाणी द्यायचं. म्हणून महाराज म्हणतात देह हे काळाचे. पुढे महाराज म्हणतात धन कुबेराचे. धन कोणाचं आहे? हे धन आपलं नाही, पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं जर धन कोणतं असेल, आम्हा विठ्ठल जी वारकरी फडकऱ्यामध्ये त्या ठिकाणी विणा घेतला जातो, टाळ घेतला जातो, मृदंग घेतला जातो. पण पेटी कधी घेतली जात? पेटी नाही वाजवायची. आपण वारकरी संप्रदायाच्या परंपरा जपायच्या. मी त्या दिवशी तरडगाव मध्ये सगळं सांगून गेलो. आपल्याकडे बघून बघून समाज त्या ठिकाणी काय करत असतो, आई वडिलाकडे बघून लेकरं वागत असतात, गुरुकडे बघून शिष्य त्या ठिकाणी वागत असतो. वारकरी संप्रदायाचा जो समाज आहे ना, तो मात्र वारकरी फडकऱ्याची ज्या काही परंपरा आहेत किंवा जो महाराजाची परंपरा आहे त्याच्याकडे पाहून त्या ठिकाणी वागत असतो. आपण काय करायचं? आमचे तात्या म्हणत असतात, वरमाईत बिघडून गेली, वरण तर अगोदरच बिघडलेले. परिस्थिती अशी दुर्दैवाची गोष्ट झाली. काय म्हणून तुमच्याकडे बघा, मला सांगा ना. आता तर दुर्दैव असं झालंय, मला ते महाराज बरं का, ते एक ईदभर काटाचे धोतर नसेल मोठे असे, मला कोणी दान दिले नाही. मला वाटलं कोण काय असं बघा, हे मोठ्या काटाचं धोतर. दुसरं एक झालं आता ते आहे का नाही, हे जॅकेट हे घालायला कोणी दिलं नाही, नाहीतर घाला वाटते मला जॅकेट. हे भंगार लोकांची काम आहे. तुम्हाला सांगतो, जॅकेट आपण नाही घालायचं. सोन्याचा तुकडा मातीत पडू द्या, चिखलात पडू द्या, विष्टेत पडू द्या, त्याची किंमत तरी काही होती का? हे होत नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाला कमीपणा येणार नाही असं जीवन जगायचं शुद्ध. हे म्हणून आमचे तात्या म्हणत असतात, एखाद्या वेळेला जर धन चोरी केलं तर दुसरं धन मिळवता येईल, एखाद्यानं अपमान केला तर आपल्याला समाज मान देईल, पण एखाद्या वेळेला चारित्र्य हनन झालं तर किती पैसे दिले तरी मिळवता येणार. हे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं धन आहे. हे धन आहे ना कोणतं? आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुढे आदिन परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लावाचे. जोडीले हे न सरे धन अविनाश आनंद घन. अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण दे केला. काय करा? हे काळाचे धन कुबेराचे किती जरी पैसे दिले. आज आमच्या या असणाऱ्या मोरे परिवारामध्ये त्या ठिकाणी बापू जाण्यामुळं फार मोठा दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला गेला. पण किती जरी पैसे दिले तर गेलेली माणसं परत आणू शकत नाही. हे बघा, आपण पुढची पिढीची मंडळी, मला सांगा, मनोहर पर्रीकर म्हणून घेऊन गेले, गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते का नाही. शेवटच्या 15 दिवसामध्ये हातात एक कागद घेतला आणि त्या कागदावर असं लिहिलं. काय लिहिलं? आपण जर विचार केला तर सत्ता केंद्रापर्यंत सत्ता आपलीच आहे, म्हणजे त्यांची भाजपची.
पुढे जर विचार जर केला, पैसा किती म्हणेल तेवढा पैसा आहे, सगळं आहे, पण सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तुम्हाला सांगू का, किती पैसा आहे, किती इमारतीत, किती लाखाच्या गाड्या आहेत हे महत्वाचं नाही, परिणाम असा आहे तुमचं आरोग्य किती चांगलं आहे. सगळ्यात मोठी संपत्ती आरोग्यम धन संपदा. सगळ्यात मोठी जर संपत्ती कोणती असेल, आरोग्य चांगलं जर असेल ना, तर ते वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आमचे गुरुजी संदीपान महाराज हासेगावकर, ऐकून श्री मंडळी, दादा आम्ही लातूरला गेलो बरं का महाराज, आणि लातूरला गेल्यानंतर एका आमचं अन्नपूर्णेचं अजून एक काम चालू आहे. अन्नपूर्णा म्हणजे दररोज 500-600 विद्यार्थ्याला दररोज त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं, सकाळचा नाश्ता असतो, आणि त्याच्याकरता आम्ही वर्गणी मागण्याकरता प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम झाला की त्या ठिकाणी प्रत्येकाला भेट द्यायचो. बाबा तुमच्या वडिलाच्या स्मरणार्थ काहीतरी द्या, आजोबाच्या आजीच्या स्मरणार्थ एक पावती पडा, असं आम्ही म्हणू लागलो. एका मारवाड्याच्या घरी आम्ही त्या ठिकाणी गेलो, आणि गेल्यानंतर त्यांना सांगितलं अन्नपूर्णा त्या ठिकाणी अन्नदान करायचंय, तुम्ही काही मदत करू शकाल का, काय बघता तुम्ही. त्याला ते चेक पुस्तक असते का नाही, ते आमच्या समोर टाकलं, आणि ते म्हणजे महाराज काय आकडा लिहायचा दिल्या, बोला की जागेत तुम्ही, ते म्हणजे काय आकडा लिहायचा दिल्या, लिहा म्हटल्यानंतर संदीपान महाराज बघायला लागले माझ्याकडं, आणि मी बघायला लागलो त्यांच्याकडं. मी विचार केला, समजा जर आपण 11 लिहिलं आणि त्यांना जर 15 द्यायचे असते तर बोला की 4 लाखाचा तोटाच आहे ना आपला. आमची लई चिकाटी असते, तुमच्या लक्षात झालं तर कीर्तन झाल्यावर लक्षात. परिणाम असं झालं की काय करायचं, मग 11 लिहावे का 15 लिहावे, 15 लिहिले त्यानंतर 20 द्यायची असते तर पुन्हा अडचण आहे ना. मग अर्धा तास ते बघायला लागले माझ्याकडे, मी बघायला लागलो त्यांच्याकडे, बरोबर तुम्हाला देहावर आणून सोडतो म्हणजे लक्षात येईल धनावर. आणि असं झालं, अर्धा पाऊण तास विचार केला, आणि मी ते पुस्तक घेतलं, आणि घेतलं पुस्तक घेतल्यावर त्याच्यावर 11 लाख रुपये लिहिले. 11 लाख रुपये लिहिल्याबरोबर तो आला तिकडून, आल्याबरोबर ते पाहिलं, आणि ते मला महाराज बास का, अरे बापरे म्हणलं बहुतेक आपल्याकडून कमी झाला काय बास का म्हटल्यानंतर पुन्हा टेन्शन वाढलं अजून. असं झाल्यानंतर मग काय करावं लागतं, वरी जरी आकडा लिहिला पण खाली मात्र ज्याला चेक देणार त्याची सही असावी लागते ना. त्याला पत्नीला हात मारल्याने सांगितलं, इकडे आपण वारकरी शिक्षण संस्थेला 11 लाख रुपये दिले, तर तेवढं ते पेन घेऊन ये, मला खाली सही करायची, त्या चेकवर सही करावी लागते ना. सही करायची म्हटल्यानंतर ते पेन वगैरे आणून दिला पत्नीनं. ते आपल्या चांगल्या कार्याला आपले 11 लाख रुपये चालले. तो पेन हातात घेतला, इकडे ते चेक पुस्तक हातात घेतलं, आणि घेतल्यानंतर बघता काय माझ्याकडं पेन टेकवणार, ते घेता आट्या कारण मेलं ना ते, बोला की मेल्यानंतर त्या दिवशीपासून मी देवाला प्रार्थना करतोय, 11 मध्ये 5 तू घे, पण सही देण्यापुरता तरी मला सांगा किती पैसे दिल्यानंतर तो मनुष्य परत आणता येईल, इथे यायचे मला आणता येईल का. किती जरी संपत्ती दिली तर गेलेली वेळ, वाहून गेलेलं पाणी जसं परत आणता येत नाही, तसं आयुष्यातला गेलेला क्षण पुन्हा परत आणता येत नाही. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भो सिंधू नाशिवंत देह, जाणार आयुष्य खातो काळ सावधान, म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे. महाराज म्हणतात किती जरी धन कमाई केली तरी मात्र आपल्या बरोबर जाणार सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल, देवाचं केलेलं नामस्मरण. व्यवहारातलं जे सगळे ना, आता मला सांगा तुम्हाला 51 वर्ष झाली, तुम्ही अनेक जणांच्या मातेला गेलाचा, असं कधी तुम्ही बघितलं का, यानं 5 कोटीचा बंगला बांधला आणि जाताना बांधून दिला, बोला की दिला का बांधून. अरे बाबा, ज्या बंगल्यात 5 कोटीचा 4 कोटीचा बंगला बांधला, माणसं 2 तास सुद्धा ठेवत आहे, ते म्हणतात पडदिशी बाहेर काढा, मुंबईची मुलगी राहू द्या तिकडच, काढा काढा म्हणती या काढाला भूमी संपत्ती असेल, येणारी संपत्ती एकच बरोबर, आणि ती कोणती जर असेल तर एक प्रमाणे बघा. महाराज त्या ठिकाणी म्हणतात करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. हे धन मात्र त्या ठिकाणी कामाला येतं, बाकीचं धन कामाला येत नाही. गुरुजी महाराजांच्या विठ्ठल बाबा घुले बाबांच्या मुखातून ऐकलेले एक उदाहरण आहे. आपले जे पैसे आहेत ना,
नोटा ते अमेरिकेमध्ये चालत नाही, तिकडचं चलन आहे ते इकडे चालत नाही. पण एक गोष्ट मात्र इकडेही चालते आणि तिकडे चालते. सोनं इथंही चालतं आणि तिथेही चालतं. तसं परमार्थाचं नामस्मरण इथंही चालतं आणि तिथेही चालतं. तुका म्हणे गाले वैकुंठी सोहळा याला धरून प्रमाणे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची. महाराज म्हणतात कोणी सोडवणार, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या. मग काय करा महाराज त्या ठिकाणी म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे. मग काय करा ते मनुष्याचे काय आहे बोलवून आलं की आपल्याला मात्र त्या ठिकाणी निघून जावं लागतं. मग ते मनुष्याचे काय आहे विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, महाराज म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे बोलवून आलं रे आलं की आपल्याला मात्र त्या ठिकाणी सांगता येत नाही की आपलं हे राहिलं ते राहिलं का. त्याचं बोलून आलं की बऱ्याच वेळेला जर ऐकायला थोडस जड जाणार आहे तुम्हाला, पण मोठ्याच्या मुखातून आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार आमच्या वारकरी संप्रदायाची फार मोठी विभूती होती. बऱ्याच वेळा लोकांना जर आपण त्या ठिकाणी म्हणलं की का हो पंढरपूरला वारीला या की, तर ते म्हणतात देव आम्हाला बोलवत नाही. बोला की होय का नाही बोला ना. ते काय म्हणतात देव आम्हाला बोलवत नाही. त्याच्या पुढचा एक शब्द आहे ते म्हणतात देवाचं आमच्याकडे लक्ष नाही. बोला की देवाचं आमच्याकडे लक्ष नाही. महाराज मंडळी माफी मागून सांगतो, ज्या दिवशी देवाचं तुझ्याकडे लक्ष जाईल त्या दिवशी तुझ्या दारात गर्दी झाल्याशिवाय बोला की तुमच्या लक्षात येते का. देवानं लक्ष दिलं नाही हेच लक्षात ठेव. देवानं लक्ष दिलं रे दिलं की लोक आपल्याला उचलायची त्या ठिकाणी गडबड करत असतात. काय असतं एक झालं की एक झालं की एक त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी जाऊन लागतं. म्हणून महाराज तुकोबा त्या ठिकाणी सांगतात देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. किती मोठा वशीला असू द्या माणसाला मरणातून बाजूला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. नवीन वारकरी संप्रदायाचे मोठमोठे असे उदाहरण आहेत ते शेवटी मी त्या ठिकाणी सांगेल. गरुडाला काय कमी होतो सांगा ना. भगवंताचं वाहन होतं ना गरुड, पण गरुडाची आई आजारी पडली. वाचवत आलं नाही. गरुड पुराणामध्ये कथा येते गरुडाची जेवढा आई आजारी पडल्यानंतर दररोज देवाची सेवा करून घरी आला की आल्याबरोबर आईला विचारायचं आई आज कोण आलं होतं ग. त्याने सांगायचं आज इंद्र आला होता. आज कोण आलं होतं आज चंद्र आला होता. एक दिवस मात्र आई घाबरली होती. आईला विचारलं आई आज कोण आलं होतं ग. त्यावेळेस आईने सांगितलं अरे बाबा आज मात्र काळ यम आला होता. त्या ठिकाणी आई घाबरलेली दिसली. त्याने सांगितलं तू काही चिंता करू नको, मी तुला त्याची मूर्तीमधून बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. आता काही कीर्तनकार सांगतात की त्या हिमालयामध्ये गुहेत ठेवलं बरं का, पण काही कीर्तन सांगतात की लाकडाचं खोड होतं असं भोंग झालेलं आणि त्याच्यामध्ये ठेवलं बरं का महाराज. आता तिकडे ठेवलं काय आणि इकडे ठेवलं काय 2-3 कोटीचा घोटाळा होणार नाही आपला कुठं जरी ठेवलं तरी आहे की नाही. मग काय झालं तिथं नेऊन ठेवलं आणि हिमालयामध्ये ठेवल्याबरोबर तितक्यात काळ आला आणि काळ आल्याबरोबर हसू लागला. त्या ठिकाणी विचारलं काय झालं. ते म्हणजे तुझ्या आईचं मरण इथं होतं. बरं झालं तू आणलंस, कारण का ज्याचं मरण जिथं ठरलेलं आहे त्याचा बदल कोणीही त्या ठिकाणी करू शकत नाही. म्हणून मला देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. मग महाराज सांगा ना हे शरीर देणारा कोण आहे आणि वेळ आले की घेऊन जाणारा कोण आहे.
देता देव विटा देता देव विटा देता देव विटा देव विटा देणारा तोच आहे आणि वेळ आली की मात्र नेणारा तोच आहे. एक वारकरी संप्रदायाचं प्रसिद्ध उदाहरण आहे की ज्यावेळेला द्रौपदीचे किंवा सुभद्रेचा एकोता एक पुत्र अभिमन्यू ज्यावेळेला मारला गेला, अभिमन्यू मारला गेल्यानंतर सुभद्रा मोठमोठ्यानं धाय मुकरून रडू लागली. तुम्हाला एक सांगू का, आपण वारकरी संप्रदायामध्ये पाहत असतो, माझं मत आहे आणि मी ते उघडसर बोलत आहे, आपण एक काम करायचं, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत त्या आई वडिलाला व्यवस्थित त्या ठिकाणी समान. आज कमीत कमी 50% मुलं अशी की त्या आई वडिलाला बोलत आहे. काय मत आहे तुमचं? बोला की. बरोबर. 50% मुलं अशी की त्या आई वडिलाला बोलत आहेत. किती मोठं दुर्दैव आहे. आणि उतरत्या वयामध्ये आई वडिलाला पैशाची जास्त गरज नसते, आधाराची गरज असते. कशाची गरज असते? आधाराची गरज असते. आणि तो आधार तुम्ही दिला ना. बघा, आम्ही 8-8 दिवस 10-10 दिवस ज्यावेळेला घराच्या बाहेर पडतो, पिताश्री 17-18 वर्ष झालं त्यांचं देवसान झालं, आईसाहेब आहेत, आम्ही फक्त निघताना काय करत असतो, 1000-500 जे काय असतील ते हातात द्यायचे आणि पाया पडायचं आणि निघायचं. आई आता 8-10 दिवस काय तुमची आमची गाठ पडणार नाही, व्यवस्थित गोळ्या घेत जा, जेवण त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी जा, आराम व्यवस्थित घ्या. काय लागतो काय सांगा ना मला. आपण जर आई वडिलांना त्या ठिकाणी बोललो ना तर 2 वर्षांना आयुष्य वाढल्याशिवाय राहत नाही. आई वडील दुःखी होतात. कधी होतात? वडील 2 वेळा रडत असतो. कधी? एकदा मुलगी ज्यावेळेला वडिलाला म्हणते ना बाबा येऊ का, बोला ना, त्यावेळेला एकदा वडील रडत असतो. दुसऱ्या वेळेला वडील कधी रडतो? बरोबरीला आलेला मुलगा ज्या दिवशी वडिलाला म्हणतो ना तुम्ही आमच्या करता काय कमवून ठेवलं, त्या दिवशी एकदा वडील रडत असतो. हे लक्षात घ्या. 2 वेळा वडील रडतो. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. आज आम्ही ज्यावेळेला लातूरून मी ज्या परिवारात आहे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबाचे चिरंजीव अमितभाई देशमुख, त्यांनी ज्यावेळेला आमच्या MIT कॉलेजच्या समोर आंबेजोगाई रोडला वृद्धाश्रम काढलं. आणि काढल्यानंतर ज्या दिवशी आम्ही उद्घाटन करण्याकरता गेल्यानंतर ज्या दिवशी सुरुवात करायची त्या दिवशी 42 जोड्या आल्या. बोला तुम्ही किती जोड्या? 42 जोड्या आल्या. 42 जोड्या आल्यानंतर मला सवय, काय सवय की कुठे वृद्धाश्रम दिसला की तिथं जायचं आणि त्यांना विचारपूस करायची, तुमचे मुलं काय करतात काय नाही. का?
यदा कदाचित आपल्या मुलांना जर आपल्याला घातलं तर आपल्याला माहिती असावी आपल्याला. पण तुम्हाला एक सांगू का, मुलं का घालणार नाहीत? आपण जर त्या मुला देखत आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळलं तर पेरलेलं तेच उगवत असतं, जाण्याची वेळ येणार नाही. पण आपण संस्कार जसे कराल ना तसे संस्कार झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला विचारलं का हो, तुम्ही कसं काय आलात? ते म्हणजे माझा मुलगा डॉक्टर आहे, कोण म्हणलं माझा मुलगा वकील आहे, कोणी सांगितलं माझा मुलगा परदेशामध्ये असतो, त्याला 1 लाख रुपये पगार आहे, 2 लाख रुपये पगार आहे. मला सांगा, कितीही पगार असू द्या, श्रीमंत कोण? ज्याच्या घरी गेल्यानंतर 50 लाखाची गाडी तो श्रीमंत नाही, ज्याची इमारत 5 मजली बांधली तो श्रीमंत नाही. वारकरी संप्रदायाचा श्रीमंत तो ज्याच्या घरी गेल्यानंतर दारात बसलेले वयोवृद्ध आई वडील मोकळ्या मनावर खळखळून असताना दिसले. वारकरी संप्रदायाचा सगळ्या श्रीमंत तो, सगळ्या श्रीमंत. काय करायची बाकी, काय येणार आहे सांगा ना तुम्ही. ते खरे श्रीमंत आहेत. पण त्यांना मी विचारलं काय, 50,000 रुपये, लाख रुपये पगार आहे, पण मुलं मात्र त्या ठिकाणी सांभाळण्याकरता तयार नाहीत. गेल्या 2 दिवसाची गोष्ट आहे. परिणाम काय झाला माहिती तुम्हाला? मी त्यावेळेला 1 जणाचे आई वडील त्या बंगल्यामध्ये मरून पडले. 50 लाखाचे पॅकेज अमेरिकेमध्ये राहणारा. जेवढा महिना झालं आणि जेवढा तिथून आळ्या बाहेर पडू लागल्या तेवढ्या शेजारीने विचारला, अरे म्हातारी गावाला गेलीत का काय? पाहिलं, दरवाजा तोडला तर त्यानंतर आतमध्ये हे मरून पडलेले निस्ता साबळा त्या ठिकाणी झालेला होता. मला सांगा ना, ही गेलेली लोक किती पैसे दिल्यानंतर मिळतील? सांगा ना, किती पैसे दिल्यानंतर? म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात मोठं तीर्थ इंद्रायणी तीर्थ आहे, चंद्रभागा तीर्थ आहे, गोदावरी आहे, सगळी तीर्थ आहेत. पण सगळ्यात मोठं जर तीर्थ कोणतं असेल तर सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया शिवेशी केरशरे लोण की जे. मी कुठून बाजूला गेलो, अभिमन्यूला जेवढा मारलं आणि अभिमन्यूला मारल्यानंतर ती धाय मोकळून रडू लागली. रडत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा जवळ आले आणि आल्याबरोबर तिला विचारलं, सुभद्रे रडायला काय झालं? ती म्हणले, माझा मुलगा गेला ना. 12ला संपायचं ना बरोबर आपल्याला, कितीला म्हणून 12ला. हा, तर माझा एकुलता एक मुलगा गेला म्हटल्यानंतर ते म्हणले, मग तुला रड कशा करता रडतेस? अहो, माझा एकुलता एक मुलगा गेला ना, त्याच्यामुळे मी रडते. किती गोड उत्तर दिलं बघा तेवढ्या वेळेमध्ये. त्याने सांगितलं, तू कोणाची बहीण आहे माहिती का? करतुम अन्यथा करतुम, ज्याची ताकद आहे ना त्या कृष्णाची तू बहीण आहे. एक झालं. तू कोणाची सून आहे माहिती का? कोणाची पत्नी माहिती का? तिने गोड उत्तर दिलं, कृष्णा, मी तुझं ब्रह्मज्ञान ऐकायला आले नाही, फक्त एक लक्षात घे, मी कोणाची सून आहे, कोणाची पत्नी आहे हे मला माहिती नाही, कोणाची बहीण हे मला माहिती नाही. फक्त माझा एकुलता एक मुलगा गेला, मी कोणाची आई आहे हे फक्त विचार का. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर आईला किती दुःख होतं. म्हणजे तुकोबराय सांगतात, रे कोराचे जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविले प्रीती. 19 मनाचे कीर्तन आहे. तुम्ही दवाखान्यामध्ये जर एखादी स्त्री प्रसूती करता गेल्यानंतर डॉक्टर विचारतात की मुलगा पाहिजे का तुम्ही स्वतः जगावं, काय वाटतं? आई काय उत्तर देईल? बोलत राहा. काय उत्तर देईल? ती काय म्हणेल, मी मेले तरी हरकत नाही, पण माझा मुलगा जिवंत राहावा. बरोबर आहे. पण त्याच्या पतीला जर विचारलं, बोला की काय सांगा, पतीला जर विचारलं ते सांगायचं नाही.
हे रेकॉर्डिंग चालू आहे. परिस्थिती असे तिथं विचारामध्ये बदल होतो. आईला फक्त एकच गोष्ट माहिती असते, माझं लेकरू जिवंत राहावं, मला बाकीचं काही माहिती नाही. आज लातूरमध्ये एक लहाने डॉक्टर म्हणून बघा, आमचे तात्याराव लहाने, नाही तात्याराव लहाने, त्यांच्या आईनं त्या ठिकाणी त्यांची किडनी त्या ठिकाणी आईनं दिली. ते तात्याराव लहाने प्रत्येक त्या ठिकाणी सहमत सांगत असतात, काय माझा जन्म, प्रत्येकाचा जन्म एकदा झाला, पण माझा जन्म मात्र आईनं मला दोनदा दिला. का ते काय म्हणायची माहिती का, तात्या तू जगलास ना, मला काही बाकीचं नको, माझं काय काढून घ्यायचं रे काढून घे. कोण म्हणते, ही फक्त आई म्हणू शकते, हे लक्षात घ्या. म्हणून महाराज लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आई कळवळ्याची जाते. तसं तिसऱ्या प्रमाणामध्ये महाराज म्हणतात, घरामध्ये काय असतं माहिती का, वयोवृद्ध लोक असते ना, आपल्याला सगळ्यात मोठं मार्गदर्शन करणारं केंद्र जर कोणतं असेल तर त्या ठिकाणी आई वडील असतात. एक उदाहरण देतो मी आता तिथं, की वडील असल्यानंतर काय होतं, आता मुलगी पाहण्याकरता जरी जायचं म्हटलं तर लोक वयोवृद्ध लोकांना नेत नाहीत. ते म्हणतात गाडीमध्ये 5 जणांची जागा आहे, दादा आता तुम्ही काही नाही, आम्ही बघून येतो, होय का नाही बोला. पुढे मग काही वेळा ते तरुण मुलं म्हणजे लग्न जमलं, लग्नाला निघाले तरी ते म्हणजे तुम्हाला कोणाला आम्हाला यायचं नाही, आम्ही तरुण मुलं जातो. 5-50 जण त्या ठिकाणी गेल्यानंतर एक जणाच्या लक्षात आलं, वयोवृद्ध व्यक्ती घेतल्याबरोबर आपल्याला मार्गदर्शन होणार नाही. मग ती गाडी असते ना, त्या गाडीच्या डिक्कीमध्ये पाठीमागे एक म्हातारं घेतलं, असू द्या म्हणून, कोणाला माहिती नव्हतं त्याला माहिती, त्याने घेतलं आणि घेतल्यानंतर तिथे गेले. आणि गेल्यानंतर एकुलती एक मुलगी, 10 एकर जमीन, त्याच्या नावावर 10 लाख रुपये, हे सगळं जेवढं ते हुंडा वगैरे ठरलेलं. मग या तिथे एक वयोवृद्ध व्यक्ती आले आणि ते म्हणजे, का हो आम्ही तुम्हाला जे 10 लाख रुपये देणार आहे ते कशात येणार, ते म्हणजे या गाडीत. त्याने सांगितलं सोनं दिलेलं कशात येणार, ते म्हणजे गाडीत. ते म्हणजे मग तिची जी जमीन आहे ती कशात येणार, बोला की. ते काय म्हणजे, तिला जी दिलेली जमीन ती कशात येणार, पडला ना पेच. आता तिथं जे 70-75 वर्षाचं म्हातारं बसलेलं आणि त्याने सांगितलं कशात येणार. हे मुलं त्या ठिकाणी विचार केला, आता आपण काय करू, गाडीचे एक जण आले ना त्याला आणू, बरं ना, त्याला झटकून फटकून आणला. ते म्हणजे बाबा चला, जुने जे लोक आहेत ते फेटेवाले रुबाबदार लोक दिसण्या करतात, आहे की नाही. आता रुबाबही गेला, सगळं गेलं, फक्त दुकान रुबाब राहिलेलं. परिणाम असं झाला, तिथं ज्यावेळा ते म्हातारं आलं आणि आल्यानंतर ते म्हणजे, दादा आमच्यावर जरा संकट आले, चला तुम्ही चला म्हटल्यानंतर तिथे गेलं, त्या मंडपामध्ये बसलं आणि बसल्यावर ते म्हणजे आमच्या दादाबरोबर बोला, दादा बरोबर बोला म्हटल्यानंतर ते म्हणजे सांगा आता दादाला. त्याने सांगितलं 10 लाख रुपये दिले, कशात येणार, ते म्हणजे या गाडीत येणार, द्या उचलून. लगेच त्याने 10 लाख रुपये उचलले, दुसऱ्या व्यक्तीनं गाडीत ठेवले, उचलून द्या म्हटल्यानंतर उचलले, गाडीत ठेवले. ते म्हणजे सोनं दिलेलं द्या उचलून, गाडीत ठेवा. बोला आलं काय तुमच्या जवळ लक्षात आले, उचला आणि गाडी ठेवा. ते म्हणजे मुलीकडे 20 एकर जमीन आहे, ते म्हणजे उचलून गाडीत घेऊन जातो म्हातारा म्हणलं. आला का नाही अनुभवाला काय मला. तुम्हाला सांगतो, म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकत आहेत ना, एक सुरकती, एक अनुभव त्याच्यामध्ये लपलेला आहे का नाही. मग घरात वयोवृद्ध व्यक्ती पाहिजे. ज्या दिवशी आपले वडील गेले त्या दिवशी घरात गांभीर्य गेलं, आणि ज्या दिवशी आपली आई गेली त्या दिवशी घरात ती माया निघून गेली. काही नाही मंडळी, बघा तुम्ही, आपण जर तालुक्याच्या ठिकाणी यायला वेळ झाला तर पत्नी 2 वेळेला जेवण करून बसेल, पण आई मात्र त्या रस्त्याकडे वाट बघत बसते, अजून आमचा बाळासाहेब कसा काय आला नाही, आमचा बाळासाहेब कसा काय आला नाही. शेजारची स्त्री येते, ती म्हणते, का हो कोणाची वाट बघता ठोकोबाई, ती म्हणते बाळासाहेब आला नाही हो, अजून तो पर्यंत त्या ठिकाणी मोकळा दिसतोय, 10 वर्ष झालं बाळासाहेब तुमच्याबरोबर बोलत नाही, कशाला वाट बघता. ती म्हणते नका का बोलणं, आपण समाधानात राहावा. कोण म्हणते, हे फक्त आई म्हणू शकते, हे लक्षात घ्या. तसं महाराज म्हणतात, देता देवविता नेता निविता. आता इथं उत्तर द्यायचंय आणि 4थ्या प्रमाणाकडे मला जायचंय. कृष्णानं सांगितलं यायचंय नाही जायचंय, तिथे गोड उत्तर दिलं सुभद्रेनं सांगितलं, कृष्णा एक लक्षात ठेव, आतापर्यंत तुझ्याच मनात होतं म्हणून माझ्या मुलाला तू जिवंत ठेवलंस, आणि आता तुझ्याच मनात आलं मारायचं म्हणून तू त्या ठिकाणी मारलंस. याचा अर्थ देणार आहे तूच आहे आणि वेळ आला की घेऊन जाणार आहे.
याची सत्ता. फक्त सत्ता कोणाची चालते? दोन उदाहरण देतो, शेवटच्या प्रमाणाकडे जातो. महाराज त्या ठिकाणी म्हणतात, सत्ता तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्मदाननी शरण आलो. एक उदाहरण दिल्याशिवाय आपल्याला कीर्तनाचं त्या ठिकाणी पूर्णत्व करता येणार नाही. 12ला म्हणजे 12ला जे विठ्ठल, 1 मिनिट सुद्धा पुढे जाणार. 12ला म्हणजे 12ला. आपण जेवढा लक्ष्मी आणि नारायण दोघे जण एकत्रित बसले बरं का बाबासाहेब, दोघे जण एकत्रित बसले आणि बसल्यानंतर ती प्रेत यात्रा जेवढा अंत्ययात्रा निघालेली आणि निघाल्यानंतर चौघाने खांदा दिलेला, पुढे एक जणांनी शिकाळी धरलेली, 100-200 लोक पाठीमागं चाललेले आणि चालत असताना तितक्यात काही जण त्या ठिकाणी त्या प्रेतावर पैसे टाकत होते. कशावर? प्रेतावर टाकतात ना. आणि प्रेतावर पैसे टाकत असताना लक्ष्मी नारायण दोघे जण बसलेले जोडीनं. तितक्यात लक्ष्मी नारायणाला म्हणू लागली, बघा मला किती किंमत आहे. बोला की, आहे की नाही? मला किती किंमत आहे. ती म्हणे कसं काय? बघा ना, प्रेतावर पैसे टाकले तरी लोक पाठीमागे पैसे उचलतात. याचा अर्थ नारायणाला किंमत आहे. कोणाला किंमत आहे? लक्ष्मीला किंमत आहे. नारायणाला कोणता आहे? अशा बऱ्याच लक्ष्म्या म्हणायला लागल्यात 1,500 चालू झाल्यापासून. नारायणा तुम्हाला कोणी विचारत नाही, आम्हाला विचारते लक्ष्मीला, आहे की नाही? पण आता त्याच्यामध्ये नियम घातलेत बघा. कोणते नियम घातलेत माहिती का तुम्हाला? जिच्या नावावर 4 चाकी गाडी तिची पगार बंद, आहे की नाही? घातले का? तुमच्याकडे आले की नाही? आले नाही इकडे बी. जिच्या नावावर 4 चाकी गाडी तिची पगार बंद. मग त्या 4 चाकी नावावर काही लवकर निघाला. मग पुन्हा आता नियम काढला, जिच्या नावावर 2 चाकी गाडी तिची पगार बंद. त्याच्यामध्ये काही बऱ्याच बसणार त्या नियमामध्ये. मग आता नियम काढतील पुढं की निवडणुका झाल्यावर, की जिच्या नावावर गाडी नाही पण नवऱ्याच्या नावावर गाडी आहे आणि पुढच्या तालुक्यामध्ये 35 हवाईन पाठी मग 40 तिचे पगार 5. काय सांगायचं सरकार? सांगायचंय आणि प्रमाण हे तिसरं सोडायचंय. मग त्यावेळेला लक्ष्मी म्हणू लागली, बघा ना नारायणा, तुम्हाला कोणी विचारत नाही, मलाच लोक विचारतात. असं जेवढं नारायणाला सांगितलं, नारायणजी गप बसले आणि त्यावेळेला लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तू काय म्हणते ग? ती म्हणे ती प्रेत त्या अंत्ययात्रा निघाली, त्या प्रेतावर लोक पैसे टाकतात, पाठीमागचे लोक पैसे गोळा करतात. याचा अर्थ नारायणाला कोणी विचारत नाही, लक्ष्मीला विचारतात. ते म्हणे बरोबर आहे. नारायण थांबले आणि नारायणानं गोड उत्तर दिलं, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्यावेळेला त्याने सांगितलं, लक्ष्मी अगं त्या प्रेताच्या अंगावर पैसे टाकतात, बाकीचे लोक पैसे गोळा करतात, पण ज्या प्रेताच्या अंगावर पैसे टाकतात ते प्रेत काही पैसे घ्यायला उठे नाही. बोला की, ते प्रेत काही उठे नाही. त्यावेळेला लक्ष्मीनं सांगितलं, बहुतेक त्याच्यात नारायण निघून गेलाय. भजन चुकू नको. आमच्या माऊलीचे शब्द आहेत, मोठे कदम माऊली, त्यांचे शब्द आहेत, काही गोष्टी चुकू नको, काही गोष्टी चुकूनही करू नको. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वयं पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, पंढरीचा वार करी वारी, तयाचे भजन चुकू नको, या गोष्टी चुकू नको आणि काही गोष्टी चुकूनही करू नको. आमचे माऊलीचे गोड शब्द आहेत. एक वारकरी संप्रदायातील त्यागी लोक आहेत, आम्ही भोगी लोक आहेत. पण आमचे मोठे कदम माऊली उल्हास बाबा सूर्यवंशी हे वारकरी संप्रदायासाठी स्वतःचं शरीर, आमचे सुळ महाराज, ठीक आहे. ही जी काही मंडळी ना, खास आमच्या जोग महाराजा करता स्वतःचं शरीर दान दिलेली ही लोक आहेत, ते लक्षात घ्या. आपण फक्त वैराग्य सांगत असतो. जोपर्यंत
महाराज ज्ञानोबांनी ओव्या दिल्या. पारवी दिसत नाही तोपर्यंत पारवा शांत आहे, उतारा दिसत नाही तोपर्यंत पाणी शांत आहे. बरोबर आहे ना? तसं जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी आहेत. विषय समोर आला की त्या ठिकाणी इंद्रिय धाव घेतल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज म्हणतात, देता देविता नेता निविता याची सत्ता काय आहे? सत्ता कोणाची आहे? तुझी असत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या पुढे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जाणून शरणारो, धन्य तू कोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. या प्रकारनं संत महात्म्याची सत्ता आहे, देवाची त्या ठिकाणी सत्ता आहे. मग महाराज हे जे सगळे दिसतात ना, त्याला कारणीभूत कोण आहे? आई वडील फक्त त्याच्या करता निमित्त आहेत. शेवटचं प्रमाण निमित्ताचा धनी केला भिकारी, निमित्ताचा धनी केला भिकारी, निमित्ताचा धनी केला Yeah.
काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय हे करत असताना आई वडील हे त्या ठिकाणी आपला जन्म देण्याकरता निमित्त आहेत. विठ्ठल मायबाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल हे विन साडे नाही होता तो का म्हणे आता नाही दुसरे. तो जरी आई बाप असेल परंतु मात्र व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर निमित्त कोण असेल. जसं एखादं गाडगं बनवायचं असेल तर त्याला उपादान कारण आणि निमित्त कारण दोन असतात. उपादान कारण माती, निमित्त कारण आई वडील त्या ठिकाणी आहेत. तसं निमित्त आता धनी केलाचे प्राणी महाराज त्या ठिकाणी म्हणतात. तो का म्हणे म्हणून व्यर्थ गेला परमार्थ न करता जर त्या ठिकाणी शरीर जर गेलं तर महाराज म्हणतात ते त्याचं व्यर्थ त्या ठिकाणी गेलं, नाहीतरी गेला जन्म वाया. तसं महाराज त्या निमित्त आता धनी केलाचे प्राणी तो का म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय सर्वांना विनंती आहे जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत ये आणि त्याने परमार्थामध्ये काही फार मोठे योगदान दिले. त्यांचं असणारं आदरांजली श्रद्धांजली कधी की त्याने केलेलं कार्य आपण वारकरी संप्रदायामध्ये पुढे चालवणं ही वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे. आज आमच्या या मोरे परिवारावर गेले 1 वर्ष झालं त्यांचे पिताश्री झाल्यामुळे त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला गेला. त्या ठिकाणी आपण भगवंताला एकच प्रार्थना करायची कोणती की दुःख सहन करण्याची ताकद भगवंताला त्या ठिकाणी द्यावी ही प्रार्थना करायची. माझे सहकारी आमचे काय नाव शरद महाराज कमीत कमी 2 महिने झाला असेल माझ्या संपर्कामध्ये ते आहेत. तुमच्या सोड महाराजामुळं यांचा आमचा संपर्क त्या ठिकाणी झाला. यावं चंद्र दिवा करू असंच आपलं योगदान सर्वांचं त्या ठिकाणी घडत राहावं ही भावना मी प्रगट करतो. सर्वांना विनंती करतो आपण एकदा ज्ञानोबाराचं भजन घ्यायचं आणि ज्ञानोबाराचं भजन झालं की आमच्या वारकरी फडकऱ्याच्या नियमानुसार सर्वांनी एकदा तुकोबाराचं भजन अंतर्गत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे भजन करू आणि त्या ठिकाणी कीर्तनाची सांगता करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सर्वांनी टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. तुकाराम 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 निमित्त
निमित्त जननी विलज प्राणी निमित्त जननी विलज प्राणी जाऊ द्या, पुढे चला. मोदक क्षमा करणे संती नोहे अंगभूती युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे अरुण म्हणा आधी नातेवाईकांकडे बोलू बरोबर बोलो सर्व घरातील नातेवाईकांना विनंती आहे, आपण फोटो जवळ या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे गुरु देवा कोडी उतरी नाये उच्चारिला अधिकार मे आपुला सर्वांनी जागेवरती उठून उभं राहायचंय. एक अभंग होईल, अभंग झाल्यानंतर सर्वांनी फोटोच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची, त्याच्यानंतर आरती होईल. आम्ही धातो तो मी कृपा तुझ्या